मुंबईचा डेब्यू कधी झाला? मुंबईचा डेब्यू ते प्रॉबेबल्स वगैरे अनाऊन्स केलेले. बिगेस्ट जोक इट इज दॅट प्रॉबेबल्स. आजकाल तर काय 80-100 वगैरे प्रॉबेबल म्हणजे सगळ्यांनाच ते करतात. म्हणजे ऍक्च्युली दे शुड रिलीज अ लिस्ट ऑफ 100 पीपल हु आर नॉट सिलेक्टेड, बाकी 5,000 सिलेक्ट, अशी ही लिस्ट काढायला पाहिजे. पण वाटेल ते चाललंय जे चाललंय ते. पण पण तेव्हा प्रॉबेबल्समध्ये मी नव्हतो आणि बट आय वॉज स्कोरिंग रन्स फॉर टाटाज. सो आय गॉट 96 फर्स्ट गेम. सेकंड गेम आय गॉट अ बिग 100 अगेन्स्ट इंडियन ऑइल आय थिंक ॲट हिंदू जिमखाना. आणि मॅच संपली आणि रेगे वॉज द चेअरमॅन ऑफ सिलेक्टर्स फॉर मुंबई. आणि ही सेट जा लवकर वानखेडेला जाऊन तो BCCIचा फॉर्म भर. पण आय सेड सर ती डेट गेली आहे. काही नाही, तू जाऊन भर, आम्ही बघून घेऊ नंतर. And next day was the selection and they picked me immediately, you know. Yeah, they picked me, they played me. I got 100 on debut under Shishir आणि हनु सर कोच होते, हनुमंत सिंग, another person who really helped me a lot. पण डेब्यूला म्हणजे त्यावेळी निक मध्ये असल्यामुळे डेब्यूला हो डेब्यूला 100. वी वर प्लेइंग गुजरात इन सुरत आणि माझी बहीण सुरतला राहते, तर रेल्वे स्टेडियमवर मॅच होती आणि माझ्याबरोबर JP जाधव बॅटिंग करतो, जयप्रकाश जाधव. आणि काहीतरी 85ला मी त्या एका लेफ्ट आर्म स्पिनरला असा पुल करायला गेलो आणि बॉल खालती राहिला. आय मस्ट हॅव बीन प्लम्ब ऑनेस्टली. त्या अंपायरनी कसं नॉट आउट दिलं माहीत नाही. इट वॉज द लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि त्या ओव्हरनंतर मला वाटलं JP म्हणेल नाही रे, डाऊन द लेग साईड होता वगैरे असं काहीतरी, यू नो, म्हणजे कन्सोल करेल. JP येऊन म्हणाला, अरे तू मधलाच मारला यार, आडवा. Yeah, so some incidents stay with you, but I got 100 on debut. पण त्यावेळी कोण होता टीम मध्ये डेब्यू केला तर? शिशिर साई आणि मी एकत्र डेब्यू केला. समीर दिघे होता त्या टीम मध्ये. सो शिशिर, राजू कुलकर्णी, JP जाधव, मायसेल्फ, समीर, नंतर ॲलन सिप्पी होता की नाही मला आठवत नाही. ॲलन सिप्पी, विनोद कांबळी होता. विनोद कांबळी होता टीममध्ये. नंतर समीर दिघे, राजू कुलकर्णी, रवी ठक्कर असेल बहुतेक, तर इक्बाल खान होता त्या टीममध्ये. तर अशी एक, बिकॉज बाकी सगळे स्टार्स वर ट्रॅव्हलिंग ॲट दॅट टाइम. पण विनोद कांबळे त्यावेळी ट्रॅव्हल करतो. विनोद हॅड नॉट येट प्लेड फॉर इंडिया. आय थिंक लेटर ऑन इन दॅट सीझन ऑर मे बी 92 मध्ये, 92, 93 ही डेब्यूट. पण मुंबई क्रिकेट बरोबर टायटल्स पण आली, सगळंच आलं. पण कुठल्या मुंबईच्या टायटलनी इट गेव यू इमेन्स सॅटिस्फॅक्शन? आय थिंक जी अंडर रवी शास्त्री आम्ही जिंकलो 93-94 मध्ये. तेव्हा मी आता एक वानखेडेसाठी एक 50th इयरचं एक काहीतरी एक कॉफी टेबल बुक येत आहे. त्याच्यात दे आस्क्ड अ फ्यू प्लेयर्स टू राईट अबाउट युअर फेवरेट वानखेडे मेमरी. आणि मी त्याच्यात म्हणालो आहे की अंडर रवी शास्त्री दॅट यंग टीम outfought and out-thought experienced Bengal team in the final. So that was a very, very great victory for me because I got runs at the start of the season, then I got 100 against Haryana. नंतर I just got stuck. 3-4 innings माझ्या रन्सच नाही झाल्या. मला आठवतं नेहरू स्टेडियमवर मॅच होती, सेमीफायनल वर्सेस महाराष्ट्र. हो, सुलूनी 100 केले होते 6 का 7 नंबरला येऊन. तर तिकडे शंतननी एक वाईड असा टाकला मला आणि मी बोललो, अरे यार मस्त, आता एक चांगली एक बाउंड्री तरी मिळेल. आणि एवढा वाईड बॉल पण इनरेजनी येऊन इट हिट माय स्टंप, यु नो. सो वेन थिंग्स गो रॉंग दे जस्ट गो रॉंग. बट आय वॉज इन द फायनल, आय वॉज डिटर्मिंड. आय वॉज बॅटिंग 21 इन द फर्स्ट इनिंग्स. वी हॅड केप्ट अ ग्रीन ट्रॅक ॲट वानखेडे. चेतन शर्मा, प्रशांत वैद्य, सागर मोहिसेन शर्मा, चांगला अटॅक होता त्यांचा. अँड आय वॉज बॅटलिंग अवे 21 आणि अमोल मुजुमदार बरोबर 3rd रनला रनआउट झालो मी. तर at Wankhede. So when I went in the second innings, we needed 140. We still needed about 80 or 90 to get. आणि बॉल सॉलिड फिरत होता. So I was keen on ending up not out and taking the team home. So that was a beautiful win. Then all the wins are special. रवी शास्त्रीने परत येऊन and that was Ravi's last first class match. पण रवी शास्त्रींबरोबरचा अनुभव कसा होता आणि त्याचा इंडियाच्या टीम वरती नंतर झाला? कारण आपण CCBK मध्ये तुम्ही या सीझन बद्दल बोललोय आपण, पण तरी एक रवी शास्त्रींचा मुंबई टीम वरती झालेला इम्पॅक्ट आणि नंतर तुम्ही इंडियामध्ये त्यांचा बघितला. हो, आणि रवीज पर्सनॅलिटी इज कन्सिस्टंट. ही इज अ प्लेयर्स कॅप्टन, ही इज अ प्लेयर्स कोच, आणि he believes he is a fantastic reader of the game. Fantastic. Even when you hear him commentate, you have to pick out. He will say that one line and it will come true, you know. Gavaskar आणि रवी शास्त्रीकडे ते दोघांकडे आहे ती फोरसाईट. So I think
ही लुक्स ॲट द गेम व्हेरी डिफरंटली आणि मी विचार करायचो की जे रवी म्हणतो ते आउट ऑफ ऑफ द ग्रिड बोलतो. अँड देन आय रिअलाइज दॅट ॲज अ प्लेयर ऑल्सो ही हॅड व्हेरी लिमिटेड टॅलेंट, but he found his way to score runs, to take wickets, and he would pass on that कि ये situation में ऐसा करना चाहिए और वो bowler के अगेंस्ट ऐसा करना चाहिए. So he was a very hands on kind of a guy आणि juniors ना खूप तो एकत्र घेऊन खेळायचा. So highest amount of respect for रवी. पण त्याचं टीम इंडियावरती पण तोच हो म्हणजे जे कारण हे ॲग्रेशन होतं म्हणजे विराट कोहलीच्या जनरेशन बरोबर हो रवी शास्त्रीनी म्हणजे यू कॅन इमॅजिन काय होत असेल त्या ड्रेसिंग रूममध्ये, राईट. तर दोघं एक्स्ट्रीमली अग्रेसिव्ह आणि दॅट हॅज दोज आर द सीड सोन फॉर दिस अग्रेशन राईट नाव. बिकॉज दॅट टाइम इट वॉज की गो अँड प्ले युअर नॅचरल गेम. आणि आपण ह्या सिरीजमध्ये बघतोय की वी नो दॅट वी कॅनॉट राईट दिस इंडियन टीम ऑफ ॲट एनी टाइम बिकॉज दे हॅव दॅट अग्रेशन टू बाउन्स बॅक व्हेरी व्हेरी क्विकली. व्हेरी ट्रू. पण टीम इंडियाचा नंतर डेब्यू झाला तर त्याचं थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे की तो जास्ती ऍक्च्युली आणि सहारा कपला नक्की काय झालं. आय ट्विस्टेड माय अँकल अँड आय हर्ड द लिगामेंट टेअर. इट जस्ट म्हणजे फटकन इट वेंट अँड की द स्वेलिंग जस्ट इन अ मिनिट द लेग हॅड बिकम लाईक वन coconut really. But anyway that happens and then I could not get back into the Indian team. But I played for Bombay for a couple of seasons and by that time I had made my mind up ki I wanted to do something apart from playing but wanted to remain in the sport and in sports basically. Yeah. पण रणजीमध्ये सचिन विनोद बरोबरच्या काही मॅचेस होत्या का की ज्याच्यामध्ये हो स्टेट विथ किंवा सचिनची कॅप्टन्सी सुद्धा. हो सचिन वॉज अ व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन आणि आमची फास्ट बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग होतं. सो ॲबी, सलील, पारस, अजित, संतोष सक्सेना, ते 5 फास्ट बॉलर्स होते. तर आमची प्रॅक्टिस पण सकाळी व्हायची. सकाळी आम्ही मुद्दामून लवकर ठेवायचो प्रॅक्टिस 6:30 7 o'clock इन द मॉर्निंग आणि ऑल द विकेट्स यूज टू बी ग्रीन टॉप, फुल्ली ग्रीन टॉप. सो प्रॅक्टिस यूज टू बी सुपर चॅलेंजिंग आणि and that we had done because we wanted to play the match also in the same way. So he said की आपला एवढा चांगला पेस बॉलिंग अटॅक आहे तर वी शुड कीप ग्रीन टॉप्स आणि टॉस हरलो तर आपली बॅटिंग येईल पण आपण करू 270 300 वगैरे करू. सो ही वॉज अ व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन, व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन अँड अगेन अ प्लेयर्स कॅप्टन. ती 90s ची टीम दे आर व्हेरी फॉन्ड ऑफ हिम. या आणि आत्ता विनोद कांबळीचं आत्ता जे चालू आहे जे ट्रोलिंग होतं ते जाऊ दे. पण आम्हाला विनोद कांबळी ॲज अ बॅट्समन काय चीज होती ते जरा सांग. हे जे आजकाल IPL मध्ये स्पिनर्स आहेत ना, अर्ध्या जणांनी रिटायरमेंट घेतली असती. त्यांनी एवढा मारला असता त्यांना. किंग ऑफ स्पिन ऑन अ टर्निंग ट्रॅक, एनी ट्रॅक, किंग अगेन्स्ट स्पिन. ऑल दीज बॉलर्स वी आर सीइंग ना, आय विल नॉट टेक एनी नेम्स, पण चोपले असते असा प्लेयर होता. ही कुड हिट अ गुड बॉल फॉर अ बाउंड्री. ही हॅड दॅट टॅलेंट. ही वॉज नॉट गुड अगेन्स्ट द शॉर्ट बॉल. ही डिडंट लाईक इट वेन इट वॉज above his waist. Nobody likes it, but some like it even lesser than the others. But spin, he was a master. I've spent so many hours with him in partnerships. Unbelievable player, unbelievable. He did not have a sweep shot. Never swept. He stepping out and never played with the pad. So even on a turning track, त्याची बॅट पुढे असायची आणि सिली पॉईंट शॉर्ट लेग वगैरे चान्सच नाही. आणि नंतर 1-2 ओव्हर नंतर सगळे बाउंड्रीवरच, कारण हा स्टेप आउट होऊनच अगेन्स्ट द स्पिन, विथ द स्पिन, समथिंग एल्स. आणि ग्रेट स्कोरर ऑफ रन्स, great builder of an innings. Nobody has talked about that. He's a great builder of an innings. Today we are seeing Prithvi Shaw in a little bit of a spot. If he can learn like Vinod how to build an innings, Prithvi will again be back on top. But Vinod was a great, he knew how to score runs, he knew which bowler to attack, he knew which situations मध्ये काय करायचं, थोडं माघार घेऊन खेळायचं का go all out. आणि I think that came from Achrekar sir. Sachin also great builder of an innings, सिडनीला 241 केले, कव्हर ड्राईव्ह नाही खेळला. बट दॅट इज इंट्रोस्पेक्शन ना, की मी तिकडे नाही खेळणार, बाकीचं आहे ना 270 डिग्रीज आहेत माझ्याकडे खेळायला.
So these things are not many people talk about it, but these guys were. Vinod was a great reader of the game also. He knew even a decent captain as well, but a great mind for cricket. Super player and a great mind for cricket.